तुम्ही सर किती मिनिटं दिले प्रत्येकाला? तीन प्रश्नांना तुम्ही 1 तास दिला. तुम्ही आता मला प्रश्न विचारायला सांगतोय आणि हा जीवनाचा आणि मृत्यूचा विषय आहे. अध्यक्ष महोदय, तुम्ही थोडे सेन्सिटिव्ह व्हायला पाहिजे या गोष्टी करता. आणि मला फक्त 20 आज मी आमदार म्हणून इथं उपस्थित नाही आहे, पण ज्या प्रकारचा हा मोठा ऍक्सिडेंट माझ्या मतदारसंघामध्ये झालेला आहे त्याच्या वेदना व्यक्त करण्याकरता मी इथं उपस्थित आहे. एका 12वीच्या परीक्षेला जाणारा एक विद्यार्थी आपल्या वडिलांसोबत जाताना त्या दोघांचा मृत्यू या ट्रकच्या माध्यमातून झाला. मी वारंवार या सभागृहामध्ये विनंती करत असतो की माझा जो मतदारसंघ आहे तो खाणींचा क्षेत्र आहे आणि मोठ्या प्रमाणावर जड वाहतूक या ठिकाणी होत असते. आणि वारंवार विनंती केल्यानंतरही कोणताही निधी पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून किंवा खनिज कर्माच्या माध्यमातून मला प्राप्त होत नाही आणि याच्यामुळे हे सगळे जे ऍक्सिडेंट होत असतात याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, आता याकरता माझे काही स्पेसिफिक प्रश्न आहेत आणि त्याआधी काही इन्फॉर्मेशन मी आपल्या मंत्री महोदयांसोबत शेअर करतो. सर, हा रस्ता नुकताच या रस्त्याची टेंडर झाला होता. 4.5 कोटीचा हा टेंडर झाला. त्यापैकी 1 किलोमीटर आपण कंप्लीट केला आणि तुमच्या उत्तरामध्ये दिलेलं आहे की 1 किलोमीटर आपल्या वन विभागाच्या अंतर्गत येतात म्हणून आपण करू शकत नाही. ते झाल्यानंतर आज परत तुमच्याच उत्तरामध्ये आहे की दुरुस्ती करता हा रस्त्याकरता आपण 19 लाखाचा निधी दिलेला आहे. आपण काय करतोय मंत्री महोदय? एक तर 4.5 कोटीचा आपण देतोय, त्यानंतर प्रत्येक एकाच वर्षामध्ये आपण परत 19 लाखाचा तिथं निधी देतोय. काय सुरू आहे? एक तर निधी रस्त्यांकरता मिळत नाही आणि मग या प्रकारचा आपण आपले अधिकारी आपोआप जाऊन कोणतेही प्रश्न न विचारता सरळ देऊन टाकतात आणि त्याच्यामध्ये त्या कॉन्ट्रॅक्टरने 25% बिलो जाऊन काम केलेलं आहे. म्हणजे हे काय सुरू आहे? तो करू शकतो का काम? 19 लाखाचं काम 12 लाखामध्ये घेण्यात आलेलं आहे आणि एका वर्षाचा कालावधी त्याच्यामध्ये आहे. मंत्री महोदय, 3-4 प्रश्न, अनेक प्रश्न आहेत ते मी तुमच्यासमोर उपस्थित करतो. तुम्हाला विनंती सुद्धा केली होती की सर तुम्ही बजेटमध्ये तर एकही पैसा दिलेला नाही, या वर्षी काय मिळणार आहे माहिती नाही. आणि दुसरं म्हणजे की